सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 1 जानेवारी 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. साताऱ्यात पतंगाचा चायनीज मांजा जीवाऐवजी हातावर बेतला. न्यायालयाच्या बंदीच्या आदेशानंतरही साताऱ्यात चायनीज मांजाची विक्री. पतंग उडवताना वापरला जाणारा धारदार नायलॉन किंवा चायनीज मांजा हा केवळ करमणुकीचे साधन नसून तो सर्वांसाठी गंभीर धोका बनला आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात घडले आहेत. सातारा शहरात हाच मांजा जीवाऐवजी हातावर बेतल्याची घटना मंगळवार दिनांक 3 डिसेंबर रोजी पवई नाका परिसरात घडली. एक पतंगाचा मांजा समोरून येत गळ्याला कापण्याची शक्यता असताना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी तत्काळ हाताने मांजा बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या बोटाला आणि हाताला गंभीर जखम झाली. सध्या संक्रांतीचा सण जवळ येत आहे. या काळात सातारा शहर परिसरात पतंग उडवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. याच पार्श्वभूमीवर धारदार नायलॉन किंवा चायनीज मांजाचा वापर अधिकच धोकादायक ठरू शकतो. यावर वेळेस कारवाई होणे आणि निर्बंध घालणे गरजेचे आहे. वाटर बुद्रुक तालुका खंडाळा येथील सरपंच व एक सदस्य अपात्र. खंडाळा तालुक्यातील वाटर बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच विराज लक्ष्मण साळुंके व सदस्य अनिता अविनाश शिंदे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयानुसार अपात्र ठरवण्यात आले आहे. यामध्ये गावातीलच पोपट गुलाबराव साळुंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सरपंच विराज साळुंके व सदस्य अनिता अविनाश शिंदे या दोघांना अपात्र करण्याबाबत तक्रार दाखल केली होती. यामध्ये विराज साळुंके यांनी वाटर येथील गट क्रमांक 353-2 या उपसंचालक पुनर्वसन सातारा यांच्या मालकीच्या जमिनीवर आरसीसी बांधकाम करून अतिक्रमण केले असल्याचा आरोप करण्यात आला होता. मान तालुक्यात पोलीस अत्याचाराविरोधात मुख्यमंत्र्यांसमोर बोंबाबोंब आंदोलन, महेश करचे यांचा इशारा. मान तालुक्यात सुरू असलेल्या पोलीस अत्याचार, मनमानी कारवाई, खोटे गुन्हे आणि पोलीस दडपशाही विरोधात थेट माननीय मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या दौऱ्यात बोंबाबोंब आंदोलन करण्यात असल्याची माहिती मान येथील सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी दिली. पोलीस यंत्रणेच्या नावाखाली नागरिकांना धमकावणे, खोटे गुन्ह्यांची भीती आणि अधिकारांचा गैरवापर केला जात असल्याच्या गंभीर तक्रारी सातत्याने समोर येत असून प्रशासन जाणीवपूर्वक डोळझाट करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी मालामाल आणि ठेकेदार कंगाल. जलजीवन योजनेतील ठेकेदारांची उपासमार, कामे करून ही बिले थकीत. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कंत्राटदारांकडून कामे करून घेण्यात आली आहेत, मात्र त्यांच्या हातावर दमडीही ठेवण्यात आली नाही. योजनांची कामे पूर्ण होईपर्यंत कंत्राटदार पैसे घालून कंगाल झाले आहेत. आता तरी अशा योजनेची कामे करणारे काही कंत्राटदार उपासमारीची वेळ काढत आहेत. मंत्र्यांना भेट, शासकीय अधिकाऱ्यांना भेट असे त्यांचे हेलपाटे सुरू आहेत. मात्र कुठेही गेले तरी जलजीवन योजनेची बिले मिळण्याची काही आशा दिसत नाही. शिरवळ्यातील युवकाच्या खून प्रकरणी 9 जण पोलिसांच्या ताब्यात. शिरवळ्यातील युवकाला पैसे ते बेदम मारहाण झाल्याने युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या खून प्रकरणात शिरवळ पोलिसांनी आतापर्यंत एकूण 9 जणांना ताब्यात घेतले आहे. आतिश अशोक राऊत वय 23 राहणार शिरवळ तालुका खंडाळा या युवकाला पैसे ते युवकांनी मारहाण केल्याने आतिशचा मृत्यू झाला होता. कुडाळमध्ये म्हशीच्या धारा काढेपर्यंत चोरट्यांनी घर फोडले. सकाळची घटना, दरवाजा उघडाने कुलूप पडलेले. कुडाळ तालुका जावळ येथे दिनांक 31 डिसेंबर रोजी सकाळी चोरट्यांनी भरवस्तीत अमोल प्रकाश कदम यांचे घर फोडून दागिनेवर रोकड लंपास केली. कदम यांच्या पत्नी म्हशीच्या धारा करण्यासाठी गेल्या होत्या. ही संधी साधून चोरट्यांनी डाव साधला. या प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कराड तालुक्यात 2 वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू, एक शेतकरी तर दुसरा वायरमॅन. पुणे मंगळूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर खोडशी परिसरात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वायरमॅनचा मृत्यू झाला. अजित अर्जुन जाधव वय 28 राहणार पाडी केसे तालुका कराड असे त्याचे नाव आहे. तसेच कराड शहरातील वाखान परिसरात दुचाकीच्या धडकेत शेतकरी ठार झाला. अधिक ज्ञानू जाधव वय 37 राहणार मंगळपेठ कराड असे त्यांचे नाव आहे. आंबवडे समत वाघोली तालुका कोरेगाव येथे लोखंडी रॉड, लाकडी दांडके, धारदार शस्त्रांनी हल्ला, 3 जण गंभीर जखमी. आंबवडे समत वाघोली तालुका कोरेगाव येथील आंबवडे जतात असलेल्या दत्तात्रय स्वामी कलेक्शन या कापड दुकानात 10 ते 11 जणांचे जमावणे जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर स्वरूपाची दुखापत होतील अशा प्रकारे मारहाण केली. यावेळी या गुन्ह्यात लोखंडी रॉड, बेसबॉलचे लाकडी दांडके, लोखंडी धारदार शस्त्र, लाकडी दांडा यांनी मारहाण करण्यात आली. यामध्ये 5 जण जखमी झाले असून 3 जण गंभीर अवस्थेत आहेत. सदरची घटना मंगळवार दिनांक 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास घडली. गोडसेवाडी तालुका कोरेगाव येथे 1.5 एकर ऊस जळाला. यापूर्वी अशा प्रकारे 4 ते 5 वेळा ऊस या पद्धतीने जळाले. गोडसेवाडी शिवारात महावितरण कंपनीच्या विजेच्या खांबावरील वीज वाहिन्यांमध्ये ठिणग्या पडून सुमारे 1.5 एकर ऊस जळून नुकसान झाले. महावितरण कंपनीने दुरुस्तीत केलेल्या अक्षम्य दुर्दशामुळे हे जळीत झाल्याचे जाळीतग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले. गोडसेवाडी शिवारात महेंद्र गणपत लवळे व सागर गणपत लवळे यांच्या शेतावरून गेलेल्या महावितरण विजेच्या वाहिन्यांमध्ये अचानक स्पार्किंग होऊन सुमारे 1.5 एकर ऊस जळाला. यापूर्वी अशाच प्रकारे 4-5 वेळा अशा पद्धतीने ऊस जळाला आहे, तरीही महावितरण कोणतीही खबरदारी घ्यायला तयार नाही. स्वर्गीय शंकरराव जगताप महाविद्यालय वाघोली संघाची प्रथमच पुरुष हँडबॉल स्पर्धेला विजेतेपदाची गवसणी. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित आंतरविभागीय पुरुष हँडबॉल स्पर्धेत सातारा जिल्ह्याने प्रथमच ऐतिहासिक विजय पटकावत क्रीडा क्षेत्रात नाव कोरले आहे. सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्वर्गीय शंकरराव जगताप महाविद्यालय वाघोली संघाने अंतिम सामन्यात सांगली जिल्ह्यातील डॉक्टर पतंगराव महाविद्यालय रामानंद संघाचा पराभव करत हा मान मिळवला. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड.
शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.